जलगांव में स्वास्थ्यकर्मी फेस रीडिंग और बायोमेट्रिक उपस्थिति प्रणाली के खिलाफ एकजुट हुए और सरकार से इस फैसले को वापस लेने की मांग की। चेतावनी दी कि नहीं माने तो हड़ताल करेंगे। जलगांव के चोपड़ा तालुका में स्वास्थ्य विभाग के अधिकारियों और कर्मचारियों ने सरकार के नए फैसले के खिलाफ आवाज बुलंद की है। हाल ही में जारी परिपत्र के अनुसार स्वास्थ्य कर्मियों को अब फेस रीडिंग और बायोमेट्रिक उपस्थिति प्रणाली के जरिए हाजिरी दर्ज करानी होगी, जिससे वेतन का भुगतान किया जाएगा। लेकिन कर्मचारियों का कहना है कि उनकी ड्यूटी सामान्य 8 घंटे की नहीं होती, बल्कि वे 24 घंटे की सेवाएं देते हैं, चाहे वे आपातकालीन डिलीवरी हो या गांव में जाकर इलाज मुहैया कराना। सरकार से उन्होंने मांग की है कि पहले उनके काम के घंटे निर्धारित किए जाए और उसके बाद ही ऐसी उपस्थिति प्रणाली लागू की जाए। आज आम्ही इथं तालुका वैद्यकीय अधिकारी चोपडा पंचायत समिती इथं आज आम्ही बायोमेट्रिक व फेस रीडिंगबद्दल निवेदन दिलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे सर, तर फेस रीडिंग आणि बायोमेट्रिक हजेरी ही कंपल्सरी करू नये का, तर माझे बंधू भगिनी आरोग्य कर्मचारी असो, CHO वर्ग असो, मेडिकल ऑफिसर असो किंवा MPW आरोग्यसेवक असो किंवा HA असो, LHV असो, कारण त्यांना प्रत्येक कर्मचारीला सर शासनाने पदं खूप रिक्त ठेवलेले आहेत। तर पदं रिक्त ठेवल्यामुळे प्रत्येक माझ्या बंधू भगिनींना ॲडिशनल चार्ज आहेत सर। फॉर एक्झाम्पल एका कर्मचारीला 8 ते 10 गावं आहेत सर आणि ते काम करताना अडचण येतात सर। फेस रीडिंग फक्त हा ज्या कामाचं गाव नेमून दिलेलं आहे सर, आपलं ड्युटीचं गाव तिथंच फेस रीडिंग करता येतं, अन्यथा दुसऱ्या गावाला फेस रीडिंग होत नाही। आणि फेस रीडिंग करताना खूप प्रॉब्लेम येत आहेत सर, कारण फेस रीडिंगचं ऑन आपण ॲप केलं तर ते गाव कुठलं PSC दाखवतं, गाव कुठलं दाखवतं। आणि मला एक सांगा सर, सकाळी शासकीय कर्मचारी उपकेंद्रालाच गेला, तिथून फेस रीडिंग केलं आणि दुसऱ्या गावाला तो आरायला जातो, 7 लागली तिथं जातो आणि तुमचा फेस रीडिंगचा टायमिंग 8 ते 5 आहे। तर मला एक सांगा, 8 ते 5 नंतर तुमची ड्युटी संपल्यानंतर आमचे आरोग्य कर्मचारी इमर्जन्सी डिलेवरी म्हणा किंवा 7 लागली, कुठं काही इमर्जन्सी इन्सिडन्स घडला तर आमचे कर्मचारी 24 तास अवेलेबल असतात सर। तर शासनाला माझी विनंती आहे की तुम्हाला जर फेस रीडिंग किंवा बायोमेट्रिक करायचं असेल तर आमची कामाची 8 तासाची निश्चिती करून द्यावी सर, अन्यथा आम्हाला फेस रीडिंग हे सक्तीचं करू नये ही माझी शासनाला खूप नम्र विनंती आहे सर। कारण शासन पदं खूप रिक्त ठेवतो आणि ॲडिशनल चार्जचा भार खूप देतो आणि ॲडिशनल चार्ज करताना कर्मचाऱ्यांवर खूप त्रास होतो सर। कारण माझे कर्मचारी बंधू भगिनी 8-10 गावांचे कर्मचारी काम करता एका पगारावर आणि काम करताना असताना मानसिक ट्रेस पण येतो सर। आणि परत हा पण एक ट्रेस आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला आज 8 वाजता जाऊन फेस रीडिंग करायचं आहे, नाही झालं तो ट्रेस आहे। परत तिथून 8 ते 10 गावांना त्यांना व्हिजिट द्यायची असते। तर माझी एकच विनंती आहे, शासनाने एकतर कामाचे टाईम निश्चित करावा, तर नाहीतर मग आम्हाला फेस रीडिंग सक्तीचे करू नये। समुदाय आरोग्य अधिकारी असतील, औषध निर्माण अधिकारी असेल किंवा लॅब टेक्निशियन असेल, प्रयोगशाळा तज्ज्ञ वगैरे सगळ्या केडरचे शिपाईपासून सगळे जे शासकीय जिल्हा परिषद कर्मचारी असतील आणि हिवताप कर्मचारी सगळ्या संघटना आणि कर्मचारी मिळून सगळ्यांनी आज आम्ही फेस रीडिंग तसेच बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची तसेच आपल्या हिवताप कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये असताना त्यांना जिल्हा परिषदमध्ये हे केलेलं आहे, समाविष्ट केलेलं आहे। तर त्या विरोधामध्ये आज आम्ही माननीय तालुका आरोग्य अधिकारी सरांना आणि माननीय गट विकास अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। तर त्याच्यात आमच्या मागण्या महत्त्वाच्या म्हणजे फेस रीडिंग आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आम्हाला सक्तीची करण्यात येत आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्या जागा आहेत जिल्ह्याभर असेल किंवा महाराष्ट्रभर, तर त्या पूर्णपणे रिक्त आहेत आणि त्यातल्या त्यात आम्हाला 24/7 आम्हाला कामाची त्यांनी हे केलेलं आहे। आम्हाला कामगार याच्यानुसार 8 तासाची आम्हाला जसे की आता HDH असेल, जिल्हा रुग्णालय असेल किंवा सामान्य रुग्णालय असेल, त्यांना कामाचं 8 तासाचं त्यांना शेड्यूल दिलेलं आहे। परंतु आम्हाला जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी असेल किंवा हिवताप कर्मचारी असेल, तर आम्हाला त्यांनी 8 तास न देता 24/7 पूर्ण काम करायचं असतं आणि त्याच्यात पूर्ण आम्हाला ज्या सुविधा आहेत, आता त्यांनी फेस रीडिंग आणि बायोमेट्रिकची हजेरी सांगतायत, तर त्याच्यात फेस रीडिंगचं आम्हाला भरपूर प्रॉब्लेम येतात। त्यांनी जे दिलेलं आहे ते ॲप डाउनलोड करा वगैरे, त्याच्यात प्रॉब्लेम येतात। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी आम्हाला मोबाईल प्रोव्हाइड केलेला नाही, डाटा नेट लागतो तो दिलेला नाही। तर अशा बऱ्याच अडचणी आहेत। आम्हाला फील्डवर जाण्यासाठी अडचणी येतात। माझ्याकडे आता समजा एक उपकेंद्र जर माझ्याकडे 5-5, 6-6 गाव आहेत, प्रत्येक ठिकाणी जाणं येणं वगैरे। परत आम्हाला लसीकरणाचं असेल
तर त्याच्यासुद्धा डाटा आम्हाला जो इंटरनेटचा डाटा असतो तो आम्हाला स्वतः खर्च करावा लागतो. मोबाईलसुद्धा आमचा स्वतःचा असतो. आम्हाला शासनाकडनं म्हणजे असं शासनाकडनं पुरेपूर असं आम्हाला साधनं उपलब्ध न करता त्यांनी फेस रिडिंग आणि बायोमेट्रिकचं हे दिलेलं आहे. तर आमची मागणी आहे की फेस रिडिंग आणि बायोमेट्रिकची हजेरी हे रद्द करावी.